नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या श्री स्वामी समर्थ विचार मालिकेच्या 9व्या दिवशी तुमचं खूप मनापासून स्वागत. आजचा विषय प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे, कारण आजच्या काळात सर्वात मोठी समस्या कोणती असेल तर ती म्हणजे मनाची अस्वस्थता. आज अनेक लोक बाहेरून हसताना दिसतात, पण आतून खूप तणावात असतात. चेहऱ्यावर हसू असतं, पण मनात चिंता असते. सगळं ठीक दिसत असतं, पण आतून खूप गोंधळ सुरू असतो. आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत, मन शांत कसं ठेवायचं, स्वामी समर्थांच्या मार्गाने अंतर्मन स्थिर कसं करायचं. मित्रांनो, मग अस्थिर असेल तर आयुष्यात कितीही सुख असलं तर समाधान मिळत नाही. पण मन शांत असेल तर मोठ्या संकटातही माणूस स्थिर राहू शकतो. हीच खरी शक्ती आहे आणि ही शक्ती स्वामी भक्तीतून मिळते. मन अस्वस्थ का होतं? सर्वात आधी हे समजून घ्या की मन अस्वस्थ होण्यामागे कारण काय असतं. मन 3 गोष्टींमुळे जास्त अस्वस्थ होतं. एक म्हणजे भूतकाळ, जे घडलं त्याचा सतत विचार करणं. असं का झालं, मी तसं केलं असतं तर, माझ्याकडून चूक झाली, हे विचार मनाला त्रास देतात. 2 म्हणजे भविष्याची चिंता. उद्या काय होईल, माझं काम होईल का, मी यशस्वी होईल का. भविष्याचा विचार आवश्यक आहे, पण त्याची अतिचिंता मन अस्थिर करतं. 3 म्हणजे तुलना. इतरांचं जीवन पाहून स्वतःला कमी समजणं. त्यांच्याकडे सगळं आहे, माझ्याकडेच का नाही, ही तुलना मनाची शांतता हिरावून घेते. स्वामी काय शिकवतात? स्वामी समर्थांचा संपूर्ण संदेश एका गोष्टीवर आधारलेला आहे: वर्तमानात राहा आणि विश्वास ठेवा. भूतकाळ बदलू शकत नाही, भविष्य अजून आलं नाही. आपल्याकडे आहे तो फक्त हा क्षण. जेव्हा आपण वर्तमानात जगायला शिकतो तेव्हा मन शांत व्हायला लागतं. नामस्मरण मन शांत करण्याचं सर्वात मोठं साधन. मित्रांनो, मन शांत करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळे मार्ग शोधतात. कोणी मेडिटेशन करतं, कोणी संगीत ऐकतं, कोणी एकटं बसतो. हे सगळं ठीक आहे, पण स्वामी भक्तांसाठी सर्वात प्रभावी मार्ग आहे नामस्मरण. फक्त डोळे बंद करा आणि हळूवार म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. काही मिनिटातच मनातील गोंधळ कमी व्हायला लागतो. का? कारण स्वामींच्या नावातच ऊर्जा आहे. हे नाव तुमच्या विचारांना स्थिर करतं. एक अनुभव बघूया. एक तरुण मुलगी अभ्यासाच्या खूप तणावात होती. परीक्षा जवळ आल्या होत्या, तिला काहीच आठवत नव्हतं. ती खूप घाबरली होती. रात्री झोप लागत नव्हती. एक दिवस तिच्या आईने सांगितलं, जेव्हा मन खूप अस्वस्थ होईल तेव्हा 108 वेळा श्री स्वामी समर्थ म्हण. तिने तसं केलं. पहिल्या दिवशी फारसा फरक जाणवला नाही, पण काही दिवसांनी तिचं मन स्थिर व्हायला लागलं. तिचा आत्मविश्वास वाढला आणि परीक्षाही चांगली झाली. ही आहे नामस्मरणाची ताकद. मन शांत ठेवण्यासाठी 5 उपाय बघूयात. एक म्हणजे दिवसाची सुरुवात स्वामी नामाने करा. उठल्याबरोबर मोबाईल पाहू नका. सर्वात आधी म्हणा श्री स्वामी समर्थ. यामुळे दिवस सकारात्मक सुरू होतो. 2 म्हणजे चिंता लिहून ठेवा. मनात सतत विचार ठेवू नका, कागदावर लिहा आणि मग स्वामींना सांगा, हे तुमच्यावर सोडलं. 3 म्हणजे नकारात्मक लोकांपासून थोडं दूर राहा. काही लोक सतत नकारात्मक बोलतात, त्याचा परिणाम मनावर होतो. स्वतःची ऊर्जा जपा. 4 म्हणजे दररोज 5 मिनिटं शांत बसा. स्वामींचा फोटो समोर ठेवा, शांतपणे श्वास घ्या, नामस्मरण करा. 5 म्हणजे परिणामाची चिंता सोडा. प्रयत्न करा, पण परिणाम स्वामींवर सोडा. यामुळे मन हलकं होतं. मन शांत असणं म्हणजे काय? मन शांत असणं म्हणजे कधीच समस्या नसणं नाही, तर समस्या असतानाही स्थिर राहणं. हे स्वामी भक्ताचं लक्षण आहे. आजच्या तरुणांसाठी विशेष संदेश. आज सोशल मीडियामुळे मन जास्त अस्थिर होतं. इतरांचं यश पाहून स्वतःवर शंका येते. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाची वेळ वेगळी असते. स्वामी प्रत्येकासाठी वेगळा मार्ग ठरवतात. तुमचा वेळ येईल, फक्त घाई करू नका. एक सुंदर सत्य बघूयात. जेव्हा मन खूप अस्वस्थ असेल तेव्हा लक्षात ठेवा, ही वेळ निघून जाईल. जसं रात्र कायम राहत नाही, तसंच तणावही कायम राहत नाही. स्वामींची कृपा असेल तर अंधारानंतर प्रकाश नक्की येतो. आजचा संकल्प असा की डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, स्वामी माझं मन शांत ठेवा, नकारात्मक विचारांपासून वाचवा, प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहण्याची शक्ती द्या. मित्रांनो, जग जिंकण्यापेक्षा स्वतःच्या मनावर विजय मिळवणं मोठं आहे. ज्यांचं मन शांत आहे तोच खरा श्रीमंत आहे आणि स्वामी भक्ती आपल्याला हीच संपत्ती देते.
लक्षात ठेवा, मन शांत असेल तर स्वामींचा आवाज स्पष्ट ऐकू येतो, कारण गोंधळलेल्या मनात शंका असते. शांत मनात स्वामी असतात. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन विचारांसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.